नमस्कार मंडळी. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. दैनंदिन जीवनामध्ये वापर होत असलेला मोबाईल आणि आपलं आयुष्य याच्यामध्ये असं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मोबाईलशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे, आपण जगू शकत नाही. सकाळी डोळे उघडतात, पहिला हात मोबाईलकडे जातो. रात्री झोपण्यापूर्वी शेवटची नजर मोबाईलवरती पडते. मधल्या वेळात मोबाईल नसेल तर चैन नाही. असं का घडतं? हे तुमचे व्यसन नाही, हे तुमची चूकही नाही. हे तुमच्या मेंदूशी खेळलेला एक शास्त्रीय खेळ आहे. हा डोपामाइनचा सोपळा आहे बघा. आधुनिक न्यूरोसायन्स सांगते आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचे एक रसायन आहे. हे रसायन आपल्याला आनंद देत नाही, तर ते आपल्याला आनंदाच्या शोधात ठेवते. फरक लक्षात घ्या, देणे वेगळे आणि शोध ठेवणे वेगळे. जेव्हा तुम्ही मोबाईल उचलता, नवीन नोटिफिकेशन बघता, त्या क्षणी मेंदू डोपामाइन स्रवते, एक छोटीशी लाट आनंदाची. पण ती लाट क्षणभंगूर असते. ती संपली की मेंदू पुन्हा त्याच आनंदाच्या शोधामध्ये जातो. म्हणून 5 मिनिटापूर्वी फोन ठेवला तरी पुन्हा हात जातो तो मोबाईलकडेच. हा मेंदूचा दोष नाही, तर हा मोबाईल कंपन्यांनी जाणून बुजून रचलेला एक प्रकारचा सापळा आहे. बक्षीस की खंडणी. मग जेव्हा तुम्ही बराच वेळ फोन बघत नाही, तेव्हा काय होते? चिडचिड होते, अस्वस्थता उद्भवते, लक्ष लागत नाही, एक प्रकारची अनामिक बेचैनी होते. ही बेचैनी म्हणजे मेंदूने दिलेली वेदना आहे आणि आपण ती वेदना थांबवण्यासाठी पुन्हा फोन उचलतो. मग बरे वाटते. इथेच खरा प्रश्न उद्भवतो, मोबाईलने तुम्हाला खरे सुख दिले का नाही? मोबाईलने स्वतःच निर्माण केलेल्या त्रासातून तुम्हाला तात्पुरती सुटका दिली, परिपूर्ण सुटका झालेली नाही आपली. लक्षात घ्या, हे बक्षीस नाही तर एक प्रकारची खंडणी आहे, जी वेळ आणि मेंदू सडवण्यासाठी तुमच्याकडून वसूल केली जात आहे. जसा एखादा गुंड आधी भीती निर्माण करतो, मग संरक्षणाचे पैसे मागतो, तसे मोबाईल आधी बेचैनी निर्माण करते, मग तुमचा वेळ, एकाग्रता आणि मानसिक शांती खंडणी म्हणून वापर करते. कंटाळा तुम्ही अशा शत्रूला. आपण कंटाळा आला की लगेच फोन हातात घेतो, पण मानसशास्त्र वेगळे सांगते. जेव्हा तुम्ही शांत बसता, बघा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही शांत बसता, विचलित नसता, तेव्हा मेंदू डिफॉल्ट मोडमध्ये आहे. या अवस्थेत मेंदू जुन्या आठवणी नीट लावतो, भविष्याचे प्रश्न सोडवतो, नवीन कल्पनेला जन्म घेतो. म्हणजे शांतता खूप किती महत्त्वाची, लक्षात येईल. न्यूटनला सफरचंद पडताना दिसले ते रिकाम्या वेळातच. आर्किमिडीजला युरेका सुचले ते शांत बसले असतानाच. मोबाईल हा तुमचे रिकामे क्षण चोरतो, तुम्हाला शांत बसून देत नाही, चांगले सृजनशील विचार तुमच्या मनामध्ये येऊन देत नाही, तुमचं भविष्य तुम्हाला दाखवत नाही. मोबाईल काय करतो, त्यावेळी फक्त त्या क्षणात तुम्हाला गुरफटून टाकतो. तुमचे निर्माणाधीन असलेले स्वतःचे एक स्वतंत्र सुंदर जग हे विसरून जाता आणि काल्पनिक दुनियेच्या जगामध्ये आपण रमतो. बघा, रील पाहण्यामध्ये आपला किती वेळ जातो? बराचसा वेळ रील पाहण्यामध्ये आपण खर्च करतो आणि बघता बघता तास 2 तास आयुष्याचे असेच जातात. विचार करा, दररोज जर 2 तास मोबाईलमध्ये गेले तर एका महिन्यामध्ये 60 तास जातात. एका महिन्यामध्ये 60 तास गेले तर असे कित्येक तास आपले वाया जातात क्षण, आणि आपल्या मेंदूला ते एक प्रकारची सवय लागते बाबांनो. म्हणून मोबाईलचा वापर फक्त जेमतेम करा. शास्त्र काय सांगते? संशोधन सांगते की दिवसातून 50 वेळा फोन बघणारा विद्यार्थी एकाग्रता एका गोष्टीवर सरासरी फक्त 47 सेकंद टिकू शकतो. किती वेळा मोबाईल बघणारा विद्यार्थी? 50 वेळा फोन बघणारा. त्याची दीर्घकालीन स्मरणशक्ती कमकुवत होते, कारण माहिती मेंदूत साठवण्याआधीच नवीन माहिती येते. झोपेची गुणवत्ता खालावते, कारण मोबाईलचा निळा प्रकाश मेलेटोनिन रसायन रोखतो. सर्जनशीलता कमी होते, कारण रिकामा वेळच उरत नाही. चिंता आणि नैराश्य वाटते, कारण दुसऱ्याचे सुंदर आयुष्य बघून स्वतःचे आयुष्य कमी वाटू लागते. बाबांनो, याच्यापासून जर सुटका करायची असेल खरंच मोबाईलपासून, तर काय कराल? व्यायाम करा. व्यायाम केल्यावर मेंदूत BDNF नावाचे रसायन स्रवते, जे मेंदूच्या नव्या पेशी वाढवते. हे रसायन एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक स्थैर्य वाढवते. फक्त 30 मिनिटे चालणे मोबाईलचे नुकसान भरून काढू शकते. म्हणजे 30 मिनिटं चालला तर तुम्ही खूप मोठं नुकसान बाजूला करू शकता. मग याचा अर्थ असा का चालायचं मोबाईल बघायचा? तर असा अर्थ नाही. काही मंडळीला वाटेल की बाबा मोबाईल बघायचं, चला 30 मिनिटं चालूया आणि दिवसभर मोबाईल बघू. असं नाही बाबांनो, मोबाईलपासून थोडंसं दूर आलं. पण दुसरं काय करू शकतो आपण? वाचन करूया. पूर्वी आपले बघा आजी आजोबा असतील, गीता वाचायचे, भगवद्गीता घरामध्ये वाचायचे. वाचताना मेंदू एकाच गोष्टीवर केंद्रित राहतो. ही सवय
मेंदूची एकाग्रता परत आणते. दररोज फक्त 20 पाने वाचली तरी वर्षात 20 पुस्तके होतील आणि तुमचे विचार विश्व पूर्णपणे बदलून गेलेलं असेल. छंद जोपासा वेगवेगळ्या प्रकारचे. चित्रकला, संगीत, बागकाम, गाणी ऐकण्याचं. हे सुद्धा संगीत मग गाणी ऐकताना मोबाईल पुढे बघण्याची गरज नाही. ऐकण्याची क्रिया सांगितली, बघण्याची क्रिया नाही सांगत. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. एक छोटी सुरुवात करा. उद्यापासून एक नियम करा. सकाळी उठल्यावर पहिला 1 तास फोन बंद ठेवा आणि स्वतःचा वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी द्या. प्राणायाम करा, ध्यानधारणा करा, योगा करा, स्वतःमध्ये गुंतून द्या. स्वतःला स्वतःबद्दल विचार करा. हे फार महत्त्वाचं असेल बाबांनो. फक्त 21 दिवस हे करून बघा. तुमची एकाग्रता, स्मरणशक्ती, मानसिक शांती परत आल्यास तुम्हाला स्वतःला जाणवेल. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर खरंच निश्चित अर्थाने त्या ठिकाणी तुम्ही तुमचे दुश्मन बनवू नका. मित्र बना. मोबाईलपासून दूर राहा. जय हिंद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत राम राम.